सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये एक नाव प्रामुख्याने येतं, ते म्हणजे संत चोखामेळा यांचं. सुमारे 1270 ते 1310 या दशकातला त्यांचा काळ. त्यांचे अनेक अभंग आपल्या सगळ्यांच्याच ओठी आहेत. बरेच जण असं म्हणतात की तो काळ हा अस्पृश्यतेचा काळ होता, त्याच्यामुळे चोखामेळा संतांची त्यांच्याशी होणारी वागणूक ही काही लोकांची वेगळी होती आणि त्याचं वर्णन त्यांच्या अभंगामध्ये येतं. पण मला मात्र ते तितकंसं खरं वाटत नाही. कारण संतांचा जो दर्जा आहे ना, जो अधिकार आहे, तो इतका उच्च आहे की त्यांना ही जातीपातीची बंधनं कधीच रोखू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जी अभंग रचना केलेली आहे ती आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी आहे. तेव्हा जेव्हा चोखामेळा म्हणतात की उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, यात ते त्यांच्या स्वतःबद्दल नाही, तर ते आपल्यासारख्या संसारामध्ये रममाण असणाऱ्या माणसांना म्हणतात. यातला हा जो शब्द आहे ना, जातीहीन, तो शब्द जातीपेक्षा कुमतीबद्दल किंवा आपल्या क्षमतेबद्दल असावा. कारण जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि स्वतःच्या विराट विश्वस्वरूपाचं रहस्य सांगितलं, त्यानंतर अर्जुन कृष्णाला म्हणाला की कृष्णा, हे तुझं विराट विश्वस्वरूपाचं वर्णन तुझे मला केलंस ना, ते मला बघण्याची खूप इच्छा आहे. पण आता जर का तुला मी त्या दर्जाचा वाटत असेल, त्या योग्य वाटत असेल, त्या जातीचा वाटत असेल, योग्यतेचा वाटत असेल, तर कृपा करून मला तुझं ते विराट स्वरूप दाखवशील का? तसंच काहीतरी हा शब्द असावा. आपण संसारामध्ये इथल्या भौतिक सुखांमध्ये इतके गुंतलेले आहोत, म्हणजे खरं तर भक्ती करण्यायोग्य आपली जातच नाही. आणि जे खरे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत आपण कधी पोहोचू शकत नाही. आपण उंबरठ्याशी तरी कसे पोहोचू शकू? आणि त्यात पुढे पुन्हा चोखामेळा म्हणतात की रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. कसं आहे ना की दीन अधीन झाल्याशिवाय भक्ती मार्गामध्ये पुढे जाताच येत नाही. तो मार्गच बंद पडतो. भक्ती मार्गात कशाला, संसारातही इतकंच कशाला, अगदी छोटं बाळ सुद्धा जेव्हापर्यंत दीन अधीन होऊन मागणी करत नाही ना, तिथपर्यंत त्याची आई त्याला दूधही पाजत नाही. ती म्हणते अरे खेळतोय ना बाळ, जाऊ दे, 2-4 काम आटोपून घेते, नंतर बघू. मग जेव्हा ते सगळं काही सोडून फक्त एकच धावा करतं, तेव्हाच त्याची आई त्याला आपल्या जवळ घेते. त्यामुळे चोखामेळा जेव्हा म्हणतात की आम्ही दीन आहोत, म्हणजे आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणताच आसरा नाही. आणि पुढे म्हणतात वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, विठ्ठलाचे नाम घेऊन पुणे विसरलो. यातलं वाळवंट म्हणजे प्रत्यक्षातलं चंद्रभागेच्या काठावरचं वाळवंट तर आहेच, पण तसं पाहता इथला जो संसार आहे ना, तोही वाळवंटासारखा आहे. त्यामुळे खरी हिरवळ जी आहे ना, ती तिकडे आहे, विठ्ठलाच्या पायापाशी. तर जेव्हा ते म्हणतात आम्ही जातीहीन आहोत, दीन अधीन आहोत, म्हणजे आम्ही इथे या संसार रूपी वाळवंटामध्ये राहून तुझी भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकदा या दृष्टिकोनातूनही हा अभंग ऐकून बघूया. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांढरा.